नमस्कार, मी विपुल जळगावकर. सुपर ट्रेडर विपुल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. स्टॉक मार्केट खूप रिस्की आहे. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारल्याशिवाय अजिबात रिस्क घेऊ नका, नाहीतर सगळं खापर माझ्यावर फोडाल. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल, हा नेहमीच आपला आपुलकीचा प्रश्न. तर मित्रांनो, आज आहे 23 नोव्हेंबर आणि आपण 24 नोव्हेंबर रोजी निफ्टी 50 आणि बाकीचे जे इंडेक्सेस आहेत हे कसे रिॲक्ट करतील हे आज आपण पाहणार आहोत. सो चला तर मग जास्त वेळ न घालवूया आणि आपण आपल्या अनालिसिसला सुरुवात करूया. ऑल राईट मित्रांनो, सो आत्ता आपण आहोत आपल्या चार्टवरती. निफ्टी 50चा चार्ट माझ्या पुढ्यात ओपन आहे आणि निफ्टी 50 विकली टाइम फ्रेमवरती आपण पहिलं अनालाइज करणार आहोत. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर आपण मोस्ट प्रोबॅबली सगळे व्हिडिओज हे टॉप डाऊन अनालिसिस करतो. आणि निफ्टीचा 23 सप्टेंबर 2024चा जो हाय होता तो होता 26,277ला आणि मार्केट कुठेतरी त्या हायच्या जवळपास येऊन सॅच्युरेट झालंय. कारण हा जो काय आपण इकडे चॅनल बघतोय त्या चॅनलमध्येच मार्केट कुठेतरी आहे आणि टॉप मात्र मार्केटने अजूनपर्यंत ब्रिज केलेला नाही. त्यात जर आपण बघितलं तर विकली कॅन्डल म्हणजे फ्रायडेचं सेशन क्लोज झाल्यानंतरची जी विकली कॅन्डल आहे इन्व्हर्टेड हॅमर आहे. इन्व्हर्टेड हॅमर इज अ व्हेरी बिअरिश कॅन्डल. सो इकडे मला कुठेतरी पुन्हा बिअर्स ऍक्टिव्ह होतील हे मात्र दिसतंय. पण हा झाला माझा विकली टाइम फ्रेम वरचा अनालिसिस. आता यामध्ये जे मला दिसतंय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही एक सपोर्ट ट्रेंड लाईन आहे. इन ॲडिशन टू दॅट वरती एक रेझिस्टन्स ट्रेंड लाईन जाते आणि हा ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. जर समजा या सपोर्ट ट्रेंड लाईनच्या खाली मार्केट आलं तर मात्र कुठेतरी बिअरिश ट्रेंडची सुरुवात होण्याचे चान्सेस मला दिसत आहेत. आता याचं मला जर विचाराल तर इकडे एखादा 3 कॅन्डलचा पॅटर्न जर रेडी झाला, फॉर एक्झाम्पल इकडे गॅप डाऊन झालं उद्याच्या सेशनमध्ये आणि इथून जर मार्केटने खूप चांगल्या पद्धतीने सेलिंग घेतली आणि त्याने मागच्या वीकच्या कॅन्डलला जर ओव्हरलॅप केलं किंवा 50% जरी ओव्हरलॅप केलं तरी पण आपल्याला एक 3 कॅन्डल स्टिकचा पॅटर्न मिळणार आहे. आणि हा कॅन्डल स्टिक पॅटर्न जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता, सो दॅट मला कळेल की आपलं नॉलेज कशा पद्धतीने वाढतंय. यामध्ये आता आपण डेली अनालिसिस वरती जाऊया. सो डेली वरती जर बघितलं तर मला एक पिनबार कॅन्डल दिसते 20 नोव्हेंबरची. 20 नोव्हेंबरला एक पिनबार कॅन्डल आली आहे आणि त्याच्यानंतर एक रिटेस्ट कॅन्डल पण दिसते. सो दिस इज अगेन अ व्हेरी मच बिअरिश सेंटिमेंट्स व्हॉट आय कॅन अँटिसिपेट. आता या केसमध्ये जर आपण बघितलं तर डेलीवरती मला इमिडिएट जो रेझिस्टन्स होता त्याच्यावरती पिनबार कॅन्डल होती. सो हा फॉल्स ब्रेकआउटचा पण सिग्नल मला दिसतोय आणि या फॉल्स ब्रेकआउट नंतर मार्केटने पुन्हा त्याच्या खालीच क्लोजिंग दिली आहे आणि ती ही एक रिटेस्ट कॅन्डल फॉर्मेशन मला दिसतंय. आता इकडे जर आपण बघितलं ना तर अजून एक सपोर्ट ट्रेंड लाईन इथे मी मार्क करून तुम्हाला डेलीवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो या पद्धतीने कुठेतरी एक सपोर्ट ट्रेंड लाईन जाते आणि जर रिटेस्ट कॅन्डल आली आहे आणि यानंतर जर समजा मार्केटने सेलिंगला सुरुवात केली तर या सपोर्ट पर्यंत नक्की मार्केट येण्याचे चान्सेस मला इथे दिसत आहेत. आता आपण जाऊया 4 आवर्स वरती. 4 आवर्स वरती जर बघितलं तर मार्केट तसं बघायला गेलं तर सॅच्युरेट आहे, पण 4 तासाची शेवटची कॅन्डलमध्ये खूप चांगली सेलिंग आली आहे. आवरली वरती जाऊया. आवरली वरती जर आपण बघितलं तर हा नॉईज मी जरा कमी करतो आणि इकडे एक रेझिस्टन्स ट्रेंड लाईन फॉर्मेशन दिसते. कारण याच्या अगोदरची आवरलीवरती 21 नोव्हेंबर 2025 ची दुपारी 12:15 जी कॅन्डल आहे ही कुठेतरी एक रिजेक्शन कॅन्डल होती आणि तिथे जो काय एक रेझिस्टन्स फॉर्म झालाय तर तिथून जर आपण रेझिस्टन्स ट्रेंड लाईन लावली तर कालच्या सेशनमध्ये आपल्याला एक छानसं सेलिंग पाहायला मिळालं. आता इकडे जर आपण बघितलं एक हेड अँड शोल्डर पॅटर्न पण क्रिएट होताना दिसतोय. जर समजा हा उद्याच्या सेशनमध्ये जर आपल्याला मार्केट 23,737 3738च्या जवळपास जर आलं तर मात्र एक हेड फॉर्मेशन इकडे क्रिएट होईल असं एकंदरीत दिसतंय.
सो बी कॉशियस. माझ्या मते मोर ओव्हर जो काय मला आत्तापर्यंत टॉप डाऊन अनालिसिस दिसतोय हा मात्र कुठेतरी सेलिंग साईडला दिसतोय. आवरली चार्टवरती मला एक इमिडिएट हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स दिसतोय जो की आहे 26,055 वरती. जर समजा उद्याच्या सेशनमध्ये मार्केट त्याच्या खाली ओपन होत आहे आणि पुन्हा जर या सपोर्टला मार्केटने सपोर्ट बिकम रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तर मात्र इथून पुन्हा सेलिंग पाहायला मिळू शकते आणि मार्केट पहिला टार्गेट एक 25,880च्या जवळपास येऊ शकतं आणि त्याच्यानंतर जो सेकंड टार्गेट आहे तो मात्र 25,750च्या जवळपास येऊ शकतो. सो दिस इज व्हॉट आय कॅन सी ऑन आवरली चार्ट. 30 मिनिट्स वरती जर पाहायला गेलो तर आपल्याला कुठेतरी एक चॅनल क्रिएट होताना दिसतोय. हा चॅनल कंटिन्यू पण होऊ शकतो असं एकंदरीत माझं मत आहे. या कंडिशनला आपल्याला वेट अँड वॉच करण्याची गरज आहे. इफ वी सी ऑन 15 मिनिट्स, सो 15 मिनिट्स वरती एक सपोर्ट आहे की जो 26,050च्या जवळपास आहे. मी तुम्हाला राऊंड नंबर सांगतोय, एक्झॅक्ट नंबर सांगत नाहीये कारण त्याच्या जवळपास येऊन मार्केट कुठेतरी रिॲक्ट करतं. सो 25,050च्या जवळपास कुठेतरी मला एक स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय. पण इथेही मला एक ट्रायंगल चार्ट पॅटर्नचा फॉर्मेशन दिसतंय. जर समजा हा ट्रायंगल चार्ट पॅटर्न कंटिन्यू झाला आणि याने ब्रेकडाऊन दिलं तर सेकंड हाफ मध्ये मला कुठेतरी असं वाटतं की मार्केट मे फॉल डाऊन. 5 मिनिटावरती जर आपण ट्रिपल टाइम फ्रेम वरती पाहिलं तर आपल्याला प्रॉमिनंटली बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल इकडे एक आपल्याला छानसा पिनबार कॅन्डल आहे विच इज अगेन अ बेरिश सिग्नल आणि तिथून परत मार्केट खूप चांगल्या पद्धतीने खाली आलंय आणि त्याने सेलिंग घेतली आहे. त्याच्यानंतरचा जो एक रेजिस्टन्स होता त्या रेजिस्टन्स नंतर पुन्हा मार्केटने त्याच पॉइंटला येऊन रिॲक्ट केलंय, एक इन्व्हर्टेड हॅमर दिली आणि त्यानंतर मार्केट फॉल झालंय. सो कुठेतरी मला एक जाणवतंय की रेजिस्टन्स ट्रेंडलाईन वरून मार्केट सारखं सारखं खाली येत आहे आणि त्यानंतर 26,050च्या सपोर्टला येऊन थांबत आहे. एकंदरीत हा चार्ट पॅटर्न जर रिॲक्ट करणार असेल तर आय कुड सी इकडून 26,050 वरून मार्केट खाली चांगला मोमेंटो देऊ शकतो. ऑर एल्स जर मार्केटला साईडवेज राहायचं असेल तर पुन्हा या ट्रायंगल चार्ट पॅटर्नचा ब्रेकआउटही होऊ शकतो. सो देर आर 2 पॉसिबिलिटीज. आता हे डिटेलमध्ये तुम्हाला लाईव्ह अपडेट जर हवे असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करू शकता. त्याचा स्कॅनर मी इथे देतोय. सो तो स्कॅन करून तुम्ही व्हॉट्सअप वरती मला जॉईन करू शकता. लाईव्ह मार्केटमधले अपडेट्स आपण तिथे देत असतो सो दॅट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्केट कसं वर्क करतंय किंवा रिॲक्ट करतंय हे त्याच्या त्यावेळेला तुम्हाला पाहायला मिळू शकतं आणि त्यातून तुम्ही थोडे पैसेही कमवू शकता. दॅट्स इट मित्रांनो. हा होता 24 नोव्हेंबर 2025 साठीचा निफ्टी 50चा अनालिसिस. बाकीचे जे अनालिसिस आहेत ते माझ्या मते निफ्टी 50ला धरूनच चालू शकतील. सो त्या पद्धतीने तुम्ही तुमचं अनालिसिस करा आणि मला कॉमेंट करून कळवा. स्टे ट्यून फॉर फर्दर अपडेट. थँक यू.